नमस्कार भावांनो, हे वर्ष नोकरीचं आहे हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, पण तुम्ही बिझी कुठं आहे IPL बघण्यात, तुम्ही बिझी कुठं आहे निवांत उन्हाळा सुट्टी घालवण्यात, तुम्ही बिझी कुठं आहे आयटमला फोनवर बोलण्यात. आत्ता पण सांगतोय ही संधी सोडू नको दाद्या, का तर ह्या संध्या परत येत नाहीत. ऑलरेडी रेल्वे भरतीचं तुम्हाला कॅलेंडर आउट आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हे सर्व तुम्हाला माहिती दाद्या. आता पहिली गोष्ट दाद्या, हा व्हिडिओ बनवायचं एक रिझन होतं, त्याच्या मागचं कारण काय दाद्या, रेल्वे भरती 2026 दाद्या नोकरीची सुवर्ण संधी दाद्या. काय दाद्या, नोकरीची सुवर्ण संधी. याच्यामध्ये काय दाद्या, ALPच्या ऑलरेडी वॅकन्सी आलेत दाद्या. ग्रुप डी टेक्निशियन असेल दाद्या, NTPC अंडर ग्रॅज्युएट असेल किंवा NTPC ग्रॅज्युएशन असेल दाद्या, ह्या सर्वच्या दाद्या ऑलरेडी दाद्या कॅलेंडर आले, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे दाद्या. आता पहिली गोष्ट दाद्या, अभ्यासाची सुरुवात किंवा तुम्ही जे दाद्या वाट बघत बसलाय ना, सर नोटिफिकेशन आल्यानंतर आम्ही अभ्यास करेल, अशा गोष्टी नका करू भावांनो, का तर ही संधी परत येणार नाही. पहिली गोष्ट बघा, आणि ही जी ॲड आहे ना दाद्या, ज्या रेल्वेच्या वॅकन्सी आहेत त्या 10वीवर नाहीत, 12वीवर नाहीत, ग्रॅज्युएशनवर नाहीत दाद्या, ITI पण आहे. ओके, सगळं इन डिटेलमध्ये बघू दाद्या. पहिली गोष्ट दाद्या, हे कॅलेंडर सगळ्याला दिसत असेल, सगळ्यांना कॅलेंडर मी ऑलरेडी दाखवलेलं किंवा तुम्ही कुठंतरी बघितलं असेल दाद्या. पहिली गोष्ट दाद्या, हो का, असिस्टंट लोको पायलट जवळपास 11,200 जागा आलेल्या आहेत. आणि 15 मेच्या पुढं दाद्या, म्हणजे आज आहे दाद्या जवळपास 8 मे, बरोबर आहे, 15 मे पासून आहे ना किंवा त्याच्या पुढं की लोको पायलटचं दाद्या फॉर्म भरायला चालू होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय दाद्या, नंतर टेक्निशियन येणार आहे दाद्या, सेक्शन कंट्रोल आहे, ज्युनियर इंजिनियर आहे, पॅरामेडिकल आहे दाद्या, NTPC अंडर ग्रॅज्युएट हो का, ह्या पण पोस्ट आहेत दाद्या. त्याच्यानंतर दाद्या मिनिस्ट्रियल आयसोलेटेड कॅटेगरी, त्याच्यानंतर दाद्या आपलं काय ग्रुप डी, ह्या सगळ्या व्हॅकन्सी येणार आहे. आपण तुम्ही जे अभ्यास बंद ठेवलाय ना दाद्या, हा अभ्यास बंद ठेवू नका. ओके दाद्या. आता पहिली गोष्ट दाद्या, पोरांचं दाद्या सर शिक्षण कशाला काय लागते, सर पहिली गोष्ट दाद्या, ग्रुप डी आहे ना दाद्या, एक तर 10वी पास असलं पाहिजे किंवा 10वी प्लस ITI असलं पाहिजे, 10वी प्लस ITI, बरोबर आहे. आता ALPचं जे फॉर्म भरायला चालू होणार दाद्या, काय दाद्या, ALPला काय लागणार दाद्या, तुमचं 12वी प्लस ITI. ओके, 12वी प्लस ITI किंवा डिप्लोमा असेल किंवा तुमचं इंजिनिअरिंग आणि BSc वगैरे काय असेल ते, ALPवर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला दाद्या. त्याच्यानंतर दाद्या NTPC अंडर ग्रॅज्युएट, काय दाद्या, NTPC अंडर ग्रॅज्युएट म्हणजे काय दाद्या, ह्या पोस्ट 12वीवर नाहीत. 12वी म्हणजे तुमचं सायन्स असू द्या, आर्ट असू द्या, कॉमर्स असू द्या, काही असू द्या, किंवा तुम्ही 4 वेळा नापास असू द्या आणि 5व्यांदा पास होऊ द्या दाद्या, तरी पण तू NTPC अंडर ग्रॅज्युएटचं फॉर्म भरू शकतो, त्याचं काय टेन्शन नाही दाद्या. NTPC ग्रॅज्युएशनचं जी पोस्ट आहे ना, तो पदवीधर असला पाहिजे. पदवीधर म्हणजे काय दाद्या, तुझं BSc असू दे, BCom असू दे, इंजिनिअरिंग असू दे, BMS असू दे, फक्त तुझ्याकडे ग्रॅज्युएशनची पोस्ट पाहिजे किंवा मुक्त विद्यापीठ. आता ह्या सगळ्या पोस्ट आहेत ना दाद्यांनो, याच्यासाठी दाद्या कॉमन सब्जेक्ट आहेत काय, एक म्हणजे गणित, दुसरा म्हणजे बुद्धिमत्ता आणि तिसरे म्हणजे दाद्या GK. हे 3च सब्जेक्ट आहेत. ओके, 3 सब्जेक्ट. आणि मी आत्ता पण सांगतोय, आत्तापासून तुम्ही जर तयारी केली, तुम्ही एक प्रॉपर प्लॅन बनवला, सगळा सिलेबस आहे ना 3 ते 4 महिन्यात क्लिअर होतोय दादा. ज्या पोरानं व्यवस्थित गायकवाड सरांना फॉलो केलंय ना दाद्या, ती पोरगं आरामात दाद्या, त्याचा अभ्यास पण कंप्लीट झाला असेल. पण जे पोरं आपले बिझी आहेत ना दाद्या, सर व्हॅकन्सी आपल्यात कसं आहे, महाराष्ट्रात व्हॅकन्सी आल्यानंतर अभ्यास करतात आणि परत काय म्हणायचं, सर मी 5 वर्ष अभ्यास केला, सर मला पोस्ट मिळत होती पण मला पोस्ट नाही भेटली, का तर सर माझा अभ्यासात गॅप पडला. हेच होणार. तुम्ही जे अभ्यासात गॅप पाडायला लागलाय ना, ही सगळ्यात बेकार गोष्ट दाद्या. आता IPLचा सीझन असल्यामुळे पुरा IPL बघत बस. अरे बाबा, IPL पुढल्या वर्षी येणार आहे, ह्या व्हॅकन्सी पुढल्या वर्षी येणार नाही. त्या तुम्ही का उगं वाट बघत बसलाय दाद्यांनो, अभ्यास कंप्लीट करत बसा. आता ALPचं फॉर्म झालं, त्याच्यानंतर दादा काय येणार, NTPC अंडर ग्रॅज्युएट येणार, NTPC ग्रॅज्युएशनच्या पोस्ट येणार, ग्रुप डी लवकर येणार आहे. तुम्ही अभ्यास बंद करू नका, ही सगळ्यांना एक विनंती, ठीक आहे. आणि राहिला प्रश्न दाद्या, गणित, बुद्धिमत्ता, GK, तुम्हाला काय करायचं दाद्या, आपलं जे रेल्वेचं पुस्तक आहे ना दाद्या, तेवढं रेल्वेचं पुस्तक किंवा आणि SSC GDचं पुस्तक दाद्या, रेल्वे पुस्तक आणि SSC GD पुस्तक दाद्या, हे पुस्तकं नीट वापरा ना. आत्ता SSC GDचं पेपर चालू आहेत दाद्या, सगळे ह्या 2 पुस्तकामधनं आलेलं आहे दाद्या. करंट अफेअरच्या कोर्समधनं आलेलं आहे.
तुम्ही गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा, हे 2 पुस्तक घ्या, बस झालं. सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये होतात. आपण प्रॉपर प्लॅनिंग करत नाही भावांनो. हे जे बिहारी आहेत ना दादा, 12वी पास झाल्या झाल्या चला 10वी पास झाल्या झाल्या लगेच अभ्यासाला चालू. आपल्यात पोरांना तयार करावं लागतं. ही अभ्यास कर, ते अभ्यास कर, कंटिन्यूपणा तर ठेवत नाहीत दादा. एक्झाम आल्यानंतर मग चालू झालं की चला अभ्यास करायचा. अशा गोष्टी करू नका. आपल्याला प्रॉपर सगळं गायकवाड सर देते दादा. रेल्वेचं पुस्तक आहे, SSGDचं पुस्तक आहे दादा, आपली रगडा बॅच आहे. एवढं नीट करायचं आहे भावांनो. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काय करायची गरज नाही. मी आत्ता पण सांगतोय, जी पोरं आपल्या डिमोटिवेट होतात ना दादा, लेक्चर करत नाहीत, ॲब्सेंट असतात लेक्चरला, कुठं तर फिरायला गेले, अशा गोष्टी नका करू. एकदा नोकरीला लागलं ना, तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या करा, पण हा टाईम परत येत नाही. अरे हे कॅलेंडर एवढं मोठं समोर ठेवू ना, पहिल्यांदा जिंदगीत पहिल्यांदा रेल्वेने एवढं मोठं कॅलेंडर दिलेलं आहे, तरी पण आपण गप्प आहे. आपण अभ्यास करत नाही दादा. किती दिवस असं थांबणार आहे? घरच्यांना पण टेन्शन आहे का नाही? काय घरच्यांचा तर सोडा, स्वतःचा विचार करा ना. ठीक आहे, ओके. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये सांगा.